नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 याच्यामध्ये जे बदल झालेत त्याच्याबद्दल आज माहिती पाहणार आहे. आज मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू झाले. त्याच्यामध्ये काही आपले सीएम एकनाथजी शिंदे यांनी जे आपल्या भाषणामध्ये जे काही बदल सांगितलेले आहेत, ते या ठिकाणी आपल्या जी-आरमध्ये बदल झालेले आहेत. ते या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगत आहे व्यवस्थित. या ठिकाणी लक्ष द्या. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचे बदल झाले आहेत. आपल्यासाठी जे लागणार होतं ते कागदपत्र, याच्यामध्ये जे नियम अटी होत्या त्या नियम अटी, याच्यामधील वयोमर्यादा, याच्यामध्ये काय काय होतं ते सर्व आपण या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहे. तसेच याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण पाहू की महत्त्वाचा बदल हा कोणता बदल झाला त्याच्या पहिल्या गोष्टीपासून या ठिकाणी सुरुवात करू. चला तर मग आता व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करू. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच्यामध्ये लाभार्थ्यांना 1 जुलैपासून हा अर्ज भरायची सुरुवात होती. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यातील अटी शर्यतींना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाणा साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचे सांगितले. तसंच याच्यामध्ये वयाची वयाची अट, त्याच्याप्रमाणे उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. तर ती किती करण्यात आले ते या ठिकाणी आता आपण पाहू. तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार होते. तसंच यासाठी पात्र अपात्र निकष लावण्यात आलेले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 7 बदल करण्यात आले आहेत एकूण. पाहूयात मग ते कोणकोणते बदल आहेत. या ठिकाणी 1 नंबरचा बदल असा आहे की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत होती. ही आता शिथिल करून ती 2 महिने मुदत वाढवण्यात आली आहे. ती केली आहे 31 ऑगस्टपर्यंत याचा आपण अर्ज भरू शकतो. आधी 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत होते. ते जे आता मुदत वाढून हे आपण 2 महिने मुदत वाढली आहे. ती आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे. तर याचा अर्ज आपण 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करू शकतो. तसंच आता आपल्याला जे सेतू कार्यालयाच्या मागे आपण गर्दी करत होतो ती आता गर्दी कमी होणार आहे. कारण याच्यामध्ये आता जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागले होते, उत्पन्नाचा दाखला, डोमासील सर्टिफिकेट, ते आता काढण्याची गरज नाही. तर ते का काढण्याची गरज नाही? तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं डॉक्युमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो. तर ते कोणते देऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू. तर 2 नंबरचा ऑप्शन असा आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासील सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आधी. तर आता लाभार्थी महिलेकडे अधिवासी प्रमाणपत्र हे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे किंवा रेशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, ह्या 4 डॉक्युमेंटपैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं हे गरजेचंच आहे. तर हा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे डोमासील नसेल तर तुमच्याकडे ह्या 4 डॉक्युमेंटपैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तिसरा बदल हा असा आहे की यामध्ये सदर योजनेतून सर्वांना सांगितले होते की सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट ही लावण्यात आली होती. तर ती आता 5 एकर शेतीची अट ही यातून वगळण्यात आली आहे. म्हणजे आता तुमच्याकडे कितीही जमीन असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तिसरी अट अशी आहे की सदर योजनेत लाभार्थी महिलेचे वयोगट हे 21 ते 60 वर्ष होते. तर त्याऐवजी ते आता रद्द करून 21 ते 65 वर्ष वयोगट आता करण्यात आलेला आहात. हे 4 महत्त्वाचे बदल झाले. त्याच्यानंतर 5वा बदल हा असा करण्यात आला आहे की याच्यामध्ये जर एखादी महिला ही परराज्यात जन्म झालेली आहे आणि महिलांनी महाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला आहे, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. म्हणजे एखादी महिला ही परराज्यात जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा, पण त्या व्यक्तीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील एखाद्या पुरुषासोबत लग्न केले आहे, तर त्या बाबतीत पुरुषाचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र हे असणं त्याचे गरजेचंच आहे. तरच ती व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकते. या ठिकाणी 6वा बदल असा आहे की याच्यामध्ये ह्या उत्पन्नाचा बदल सांगितला आहे. तर आधी काय होतं, याच्यामध्ये 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला काढावा लागत होता किंवा 2.5 लाखापेक्षा कमी. तर याच्यामध्ये ते वगळून
आता असे करण्यात आले आहे की कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीची पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे. जर तुम्हाला जर जर तुमचे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी अर्ज भरताना ते अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये 7वा बदल असा आहे की सदर योजनेत कुटुंबातील पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, एका रेशन कार्डमध्ये एकच महिला या ठिकाणी अर्ज करू शकत होती. तर याच्यामध्ये आता असं करण्यात आलं आहे की एका रेशन कार्डमध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला याच्यासाठी पात्र असल्यानंतर याच्यामध्ये अर्ज करू शकते. म्हणजे एका रेशन कार्डमध्ये 2 महिला याच्या ठिकाणी अर्ज करू शकतात. फक्त त्यांची पात्रतेची अट, वयोमर्यादा, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. हे सर्व या पद्धतीने हे 7 बदल करण्यात आले आहेत. तर याचा हा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत आणि ऑफलाईन अर्ज हा कसा भरायचा, ते अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर या ठिकाणी आय बटनात तुम्ही या ठिकाणी तो पाहू शकता. तसेच याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. नंतर तो व्हिडिओ बनवला की आपल्या चॅनलवर प्रथम येईल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला लाईक करा. यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असं सांगण्यात येते की या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे अर्ज कसा करायचा या ठिकाणी सांगितलं आहे. योजनेचा अर्ज हा पोर्टल, मोबाईल ॲप्लिकेशन किंवा सेतू कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. पण याच्या पहिले तुम्हाला ही जी लिंक माहीत नसेल, हे कोणतं पोर्टल आहे ते माहीत नसेल, तर त्याची लिंक, पोर्टल्स याची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पाहत राहा. तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये कोणकोणती महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहिजेत अर्ज करताना ते या ठिकाणी आपण हाताळणी करू. या ठिकाणी लाभार्थ्याचे आधार कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिनिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला यापैकी कोणते डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे वरती हे आपल्याला सांगितलं आहे. या ठिकाणी बघा, हे कोणतं डॉक्युमेंट नसेल तर रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्या दाखला यापैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट्स पाहिजे. त्याच्यानंतर बँक अकाउंट तुमचं पाहिजे आणि बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं पासपोर्ट आकाराचा साईज फोटो पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे आणि अटी शर्यती पालन करण्याचे हमीपत्र. हे हमीपत्र तुम्हाला कोठे भेटेल या ठिकाणी आपण मागाशी व्हिडिओ सांगितला तुम्हाला आय बटनामध्ये. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हमीपत्र कोठून घ्यायचं आणि ते कसं भरायचं. त्यासाठी तो व्हिडिओ पण पाहून घ्या, महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची माहिती कशी, अर्ज कसा भरायचा, तो कुठे सबमिट करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नंतर येणार आहे. त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. धन्यवाद.